नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत प्रिया इन द विलेज 1. तर प्रिया नावाची मुलगी आहे जी खेड्यामध्ये राहते. तर तिच्याबद्दल आपण किंवा त्या खेड्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लिसन केअरफुली, लिसन म्हणजे ऐका, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. हाय, आय एम प्रिया. ही प्रिया आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. स्मॉल म्हणजे छोटंसं. मी एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहते. देअर आर मेनी हाऊसेस इन अवर विलेज. आमच्या गावामध्ये खूप सारी घरे आहेत. इथे बघा विलेज दाखवलंय. ह्या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते बघा. ही सगळी घरं आहेत. ते गुरे दिसत आहेत आपल्याला, गाय, म्हैस, कुत्रा आहे, शेळी आहे, मुले खेळत आहेत, अभ्यास करत आहे, इथं मांजर सुद्धा आहे. आणि ही माणसे आपापली कामे करत आहेत. तर असं आपल्याला दिसत आहे. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. आणि ती घरे कशी आहेत तर एकमेकांच्या जवळ आहेत. क्लोज म्हणजे जवळ आणि टुगेदर म्हणजे एकत्र आहेत. देअर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. तर घरांच्या मध्ये अशा छोट्या छोट्या लेन्स म्हणजे छोटीशी जागा आहे, छोटा रस्ता आहे. देअर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. घराच्या अवतीभोवती, अराउंड म्हणजे आजूबाजूला, खूप सारे प्लांट्स, छोटी छोटी झाडे आहेत आणि ट्रीज म्हणजे मोठे मोठे झाडे सुद्धा आहेत. दाजी काका इज अवर नेबर. नेबर म्हणजे शेजारी. आमचे जे शेजारी आहेत त्यांचं नाव आहे दाजी काका हे. ही कीप्स काऊज अँड बफेलोज. त्यांच्याकडे गाई आणि म्हशी आहेत. ही मिल्क्स देम एव्हरी डे. ते रोज त्यांचं दूध काढतात. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. बाय म्हणजे विकत घेणे. आम्ही त्यांच्याकडून दूध विकत घेतो. इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म. ते दूध कसं असतं, छान असतं. फ्रेश म्हणजे ताजं असतं आणि वॉर्म म्हणजे गरम असतं. ठीक आहे, समजलं? आता बघूयात सेकंड काय आहे. नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. आता या चित्रामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसत आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्द सांगायचे आहेत. ठीक आहे, तर पहिले तर ही घरं दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत ना घरं. तर या घरांना काय म्हणतात, हाऊस म्हणतात. तर इथे मी लिहिलेलं आहे बघा, हाऊस दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर ही नारळाची झाडं आहेत की नाही, त्यांना नारळाला कोकोनट म्हणतात. कोकोनट ट्री आहे. त्यानंतर गाई आहे, तिला काऊ म्हणतात. लिहा काऊचं स्पेलिंग COW. त्यानंतर ह्या बफेलो आहेत, म्हशी आहेत, मग ह्यांना बफेलो BUFFALO बफेलो. यानंतर इथे शेळी आहे, तिला शिप म्हणतात, SHEEP शिप. त्यानंतर डॉग आहे, इथे कुत्रा आहे की नाही त्याला डॉग लिहायचं, DOG डॉग. इथे विहीर आहे, त्याला आपण वेल लिहिणार आहोत, WELL वेल. त्यानंतर माणसे आहेत, त्यांना आपण मेन म्हणतो, MEN मेन. ज्या बायका आहेत की नाही त्यांना आपण वुमेन म्हणतो, WOMEN वुमेन. त्यानंतर ही छोटी मुले खेळत आहेत, इथं हा अभ्यास करतोय, हा ना. मग मुलांना आपण चिल्ड्रन म्हणतो, CHILDREN चिल्ड्रन. इथे बघा ही बैलगाडी दिसते, याला बैल जुंपलेले नाहीत म्हणून याला नुसतंच कार्ट म्हणायचं, CART कार्ट म्हणजे गाडी. त्यानंतर इथं सायकल दिसते की नाही त्याला बायसिकल म्हणतात, BICYCLE बायसिकल. त्यानंतर ही दुसरी झाडे आहेत ना त्यांना ट्रीज. त्यानंतर 14 ही मुलं काय खेळतायत, हा टायर खेळतायत की नाही, तर टायरचं स्पेलिंग लिहायचं TYRE टायर. त्यानंतर 15 इथे आपल्याला बघा कोंबडा दिसत आहे, त्याला कॉक म्हणतात, COCK कॉक. आणि ही कोंबडी आहे त्याला हेन म्हणतात, HEN हेन. इथे ही दुधाची बकेट दिसत आहे आपल्याला, दिसते की नाही बादली, तर तिला बकेट म्हणतात, BUCKET. त्यानंतर इथे मांजर आहे वरती, हिला कॅट म्हणतात. ह्या गुरांसाठी जे उभारलेलं आहे त्याला शेड म्हणतात, ते पण लिहू शकतो.
आणि अजून तुम्हाला काही दुसरे शब्द किंवा वस्तू दिसल्या तर त्यांच्यासाठी पण तुम्ही इथे लिहू शकतात. हे बघा इथे बर्ड्स दिसत आहे तुम्हाला, ते पण लिहू शकता. समजलं? किंवा इथे हे छोटंसं गवत आहे, ह्याला ग्रास म्हणतात. मग ग्रासचं स्पेलिंग लिहा, GRASS. अजून तुमच्या मनाने तुम्ही असे शब्द ॲड करू शकता. समजलं? चला, बाय बाय.